नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन जी 26 जुलैला आपली परीक्षा आहे, ही परीक्षा जर आपण पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयातून टार्गेट करीत आहात, तर आजचं संपूर्ण व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. हिस्ट्री या विषयामध्ये टोटल 10 युनिटचं मित्रांनो आपल्याला सिलेबस आहे. या 10 युनिटपैकी सुरुवातीच्या युनिट 3 जे आहे, युनिट 1, 2 अँड 3 हे तीनही युनिट पूर्णतः प्राचीन भारताचा इतिहास एन्शियंट हिस्ट्रीवर आधारलेला आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून 30 प्रश्न या भागातून आपल्याला येणार. किती गुणांसाठी? 60 गुणांसाठी हे 30 प्रश्न जे आहे ते येणार आहे. तर 60 गुणही परीक्षेसाठी कमी होत नाही. आजचं संपूर्ण सेशन हा एन्शियंट हिस्ट्रीचं टॉप क्वेश्चन्स आपण येथे डिस्कशन करणार आहोत. ज्या भागातून वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न येतात, असं संपूर्ण भाग आज आपण कव्हर करणार आहोत. जर आपण सुद्धा पेपर 2 इतिहास या विषयातून परीक्षा टार्गेट करीत आहात, तर संपूर्ण व्हिडिओ लेक्चर्स नक्कीच बघा. सोबतच MS सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक 2 हिस्ट्रीसाठी 26 जून पासून नवीन बॅच सुरू होत आहे. 1 मंथ क्रॅश कोर्स आहे मित्रांनो, ज्यामध्ये लाईव्ह सेशन असेल, रेकॉर्डेड संपूर्ण लेक्चर्स अवेलेबल आहे, नोट्स आहे, MCQs, 20 मॉक टेस्ट, 6 वर्षाचं PYQ आणि पेपर 1 देखील इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. 26 जून पासून हिस्ट्रीचं 1 मंथ क्रॅश कोर्स सुरू होत आहे. हे ऑफिशियल नंबर्स आहे आणि फीस 4000 आहे. या कोर्सची व्हॅलिडिटी 1 महिन्याची आहे. समोर देखील आपण याची व्हॅलिडिटी वाढवू शकता. तर आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. प्रश्न आहे, कोसंबी ही राजधानी होती. ए. वत्स्य, बी. कोसल, सी. अवंती आणि डी. काची. तर कोसंबी ही राजधानी वत्स्यांची होती. तर ऑप्शन ए योग्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राजतरंगिणीचा इतिहासाशी संबंध आहे. कुठला इतिहास आहे राजतरंगिणीमध्ये वर्णन? ए. मथुरा, बी. मगध, सी. जोधपूर की डी. काश्मीर. तर राजतरंगिणी काय करतं? आपल्याला काश्मीरचा इतिहास सांगतं. याचा अर्थ योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक डी आहे. जोड्या जुळवायचा आहे. यादी 1 मध्ये बघा, पी आनंद चार्लो, बी आहे के.टी. तेलंग, आनंद मोहन बोसी आणि डी आहे राजा राममोहन रॉय. यादी 2 मध्ये काय म्हणतं? मद्रास महाजन सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, इंडियन असोसिएशन आणि आत्मीय सभा. अनेकदा आपल्याला परीक्षेमध्ये या अनुषंगाने प्रश्न जे आहे येताना दिसून येईल. तर आपण लक्षात घ्यावं, मद्रास महाजन सभा 1884 मध्ये स्थापन झालेली आहे. ओके. यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी जी आहे 1885. ठीक आहे. हां, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 ला इस्टॅब्लिश आहे. इंडियन असोसिएशनची स्थापना 1876 मध्ये झालेलं आणि आत्मीय सभा आहे 1815 ला स्थापन झालेली आहे. आता कोणी केली? आता बघा, मद्रास महाजन सभा जे आहे व्ही राघवाचारी, बी सुब्रमण्यम अय्यर आणि पी आनंद चार्लू, म्हणजे 1 साठी 1. इथे बघा, इथेही दिसतं आणि इथेही दिसतं. ठीक आहे. तर हे 2 कट झाले. ठीक. सो इथे बघा आणि इथे बघा. के.टी. तेलंग बघा. आता इथे बघा, के.टी. तेलंग पहा, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि आणखीन आपल्याला के.टी. तेलंग यांनी काय केलेलं? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना 1885 ला केलेली आहे. यानंतर आहे इंडियन असोसिएशन, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना कोलकातामध्ये केलेली आणि आत्मीय सभा 1815 मध्ये राजा राममोहन रॉय द्वारा कोलकातामध्ये स्थापन करण्यात आलं. याचा अर्थ योग्य उत्तर आपलं ए आहे. ठीक आहे. पी आनंद चार्लू, मद्रास महाजन सभा, के.टी. तेलंग बॉम्बे प्रेसिडेन्सी, आनंद मोहन बोस इंडियन असोसिएशन आणि राजा राममोहन रॉय आत्मीय सभा. समोरचा आहे, मी माझ्या देशाला माझी आई मानतो, मी तिच्यावर प्रेम करतो, तिची पूजा करतो, असं कोणी म्हटले? ए. अरबिंदो, बी. लाला लाजपत राय, सी. बाल गंगाधर टिळक आणि डी आहे रास बिहारी बोस. हे म्हटलं आहे अरबिंदो यांनी. ठीक आहे. अरबिंदो हे काय आहे? भारतीय तत्वज्ञानी, योगी, महर्षी, कवी, भारतीय राष्ट्रवादी होते. वंदे मातरम सारख्या पत्रकाराचं संपादन यांनी केलेलं आहे.
तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की प्रश्न या स्वरूपात आपल्याला परीक्षेमध्ये येतात. क्वेश्चन आहे, काँग्रेस चळवळ ही जनतेने प्रेरित केलेली नव्हती किंवा ती त्यांच्याकडून कल्पित किंवा नियोजित नव्हती असं कोणाचं ओपिनियन आहे? ए. लॉर्ड डफरीन, बी. सर सय्यद अहमद खान, सी आहे लॉर्ड कर्झन, की डी लाला लजपत राय. सो ऑब्विसली हे लाला लाजपत राय यांचं विधान आहे. यांनी यंग इंडिया या पुस्तकात काँग्रेसच्या अपयशाचे कारणे म्हणून पर्टिक्युलर स्टेटमेंट जो आहे ते दिलेलं आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणी लिहिले की सुरुवातीच्या काँग्रेस नेत्यांच्या हॅमचा वापर विद्युत वाहक म्हणून करण्याची आशा होती? ए. जगदीश चंद्र, बी. जी.एस. सरदेसाई, सी. शेखर बंदोपाध्याय, की डी विपिन चंद्र. सो हा पर्टिक्युलर स्टेटमेंट विपिन चंद्र यांचा आहे. विपिन चंद्र यांनी लिहिलं की सुरुवातीच्या काँग्रेस नेत्यांना हॅम्सचा वापर विद्युत वाहक म्हणून करण्याची आशा होती म्हणून. सो डी. नेक्स्ट, 1904 मध्ये बंगालच्या फाळणीचं उद्दिष्ट संयुक्त बंगाल ही एक शक्ती आहे, विभाजित बंगाल वेगवेगळ्या दिशेने जाईल हे कोणी मत व्यक्त केलं? ए. लॉर्ड कर्झन, बी. लॉर्ड मोर्ले, सी. एच.एस. रिसले, की डी अलेक्झांडर मॅकेन्झी. सो पर्टिक्युलर हा बंगालचं विभाजन, ठीक आहे, आणि बंगाल विभाजनासाठी हा पर्टिक्युलर स्टेटमेंट एच.एच. रिल्से यांनी केलेला आहे, त्यामुळे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मी राजकारणाचा पहिला धडा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या चरणी शिकलो हा कोणाचा विधान आहे? ए. सुभाषचंद्र बोस, बी. अबुल कलाम आझाद, सी. मोहम्मद अली जिना, की एम. ए. अन्सारी. सो हा जो पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे मोहम्मद अली जिना यांचा आहे. जिनांचं म्हणणं विधान आहे की मी राजकारणाचा पहिला धडा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या चरणी शिकलो. नेक्स्ट आहे, पर्टिक्युलर स्टेटमेंटच आहे, जसे एक इंग्रज त्यांच्या स्वतःच्या देशात किंवा त्यांच्या वसाहतीमध्ये बाहेरील व्यक्ती म्हणून नव्हे तर मालक म्हणून राहतो, तसं मला माझ्या देशात राहायचं आहे असं कोण म्हटलं? ए. पी.सी. पाल, बी आहे बाळ गंगाधर टिळक, सी आहे महात्मा गांधी, आणि डी आहे लाला लजपत राय. सो ऑब्विसली मित्रांनो हा बाळ गंगाधर टिळक यांचं स्टेटमेंट आहे, जसं एक इंग्रज त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये जे आहे किंवा वसाहतीत बाहेरचा व्यक्ती नसून मालक म्हणून राहतो, तसं मला माझ्या देशात राहायचं आहे असं बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटलं आहे. नेक्स्ट आहे, स्वराज्य हे सामान्य लोकांसाठी असावे आणि केवळ विशिष्ट वर्गासाठी नसावं हे सूत्र कोणी जाहीर केलं? ए. सी.आर. दास, बी. सी. राजगोपालाचारी, सी आहे गोपीनाथ साहा, की डी मोतीलाल नेहरू. सो मित्रांनो हे गोपीनाथ साहा यांचा हा स्टेटमेंट आहे की स्वराज्य हे सामान्य लोकांसाठी असावं, तो विशिष्ट वर्गासाठी मर्यादित नसावं म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जो कोणी या देशातील लोकांच्या कल्याणासाठी काम करतो, मग तो मुस्लिम असो की इंग्रज, तो परदेशी नाही. 1916 मध्ये ही घोषणा कोणी केली आहे? ए. मोतीलाल नेहरू, बी. ॲनी बेझंट, सी. बी.जी. टिळक, की डी मौलाना आझाद. सो मित्रांनो हा स्टेटमेंट बी.जी. टिळक यांनी केलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाचं लेखन आहे की राजकीय स्वातंत्र्य हे राष्ट्रांचं जीवन आहे? राजकीय स्वातंत्र्य हे पहिले आणि प्रमुख उद्दिष्ट न ठेवता कोणत्याही जातीचे सामाजिक सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, औद्योगिक विस्तार आणि नैतिक उन्नती करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अज्ञानाचं शिखर आहे, कोणाचं म्हणणं आहे? लोकमान्य टिळक, बी. अरबिंदो घोष, सी. लाला लजपत राय, की डी बी.आर. आंबेडकर. सो हा स्टेटमेंट आहे अरबिंदो घोष यांचं, ठीक आहे, की राजकीय स्वातंत्र्य हे राष्ट्रांचे जीवन आहे. राजकीय स्वातंत्र्य हे पहिले आणि प्रमुख उद्दिष्ट न ठेवता कोणत्याही जातीचे सामाजिक सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, औद्योगिक विस्तार, नैतिक उन्नती करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अज्ञानाचं शिखर आहे म्हणून. नेक्स्ट, घटनांना आपल्याला विचार करायचा आहे. इल्बर्ट विधेयकाचा परिचय, दुष्काळ संहितेची घोषणा,
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची स्थापना आणि भारतीय राजपत्राच्या शिक्षणासाठी महाविद्यालय, नगरपालिका आणि ग्रामीण मंडळांचं निवडणूक आधारित स्वराज्य. खालीलपैकी कोणतं जे आहे लॉर्ड रिपन जेव्हा गव्हर्नर जनरल होता याच्याशी संबंधित नाही. ठीक आहे, सो ऑब्विसली हे 3 आणि 4 भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागची स्थापना आणि नगरपालिका आणि ग्रामीण मंडळांना निवडणूक आधारित स्वराज्याचा विस्तार. सो त्यामुळे डी. समोरचा प्रश्न आहे महिला आणि मुलांच्या कामाच्या तासांवर मर्यादा घालणारा आणि स्थानिक सरकारला आवश्यक नियम बनवण्याचा अधिकार देणारा पहिला कारखाना कायदा कोणाच्या कार्यकाळात लागू करण्यात आलं? ए. लॉर्ड रिपन, बी. लॉर्ड बेंटिंग, सी. लॉर्ड कॅनिंग की डी. लॉर्ड लिटन. सो ऑब्विसली मित्रांनो हे लॉर्ड रिपन यांच्या टाइम पिरियड मध्ये पहिला कारखाना कानून जे आहे ते आलेला आहे. त्यामुळे लॉर्ड रिपन ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे लॉर्ड रिपनला भारताचं तारणहार असं कोणी म्हटलेलं आहे? एल्विन अर्नोल्ड, बी. सरोजिनी नायडू, सी. पी.ई. रॉबर्ट्स की डी. फ्लॉरेन्स नाइटिंगेल. सो नक्कीच हे फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचं हे रिपनला जे आहे ना भारताचं तारणहार म्हणून संबोधित केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळलेली आहे? मेयोने भारतीय रेल्वेची सुरुवात केली. लिटनच्या टाइम पिरियड मध्ये दिल्ली दरबार म्हणजे दरबार जो आहे दिल्लीला भरला. नॉर्थ ब्रुक प्रिन्स ऑफ एडनबर्गची भारत भेट झाली की रिपन भारताची दुसरी जनगणना करतात. सो ऑब्विसली हे काय आहे योग्य म्हटलं आहे तर योग्य लिटनच्या टाइम पिरियड मध्ये दिल्ली दरबाराचं आयोजन आहे ना. त्यामुळे आपण म्हणू शकतो की इथे फक्त बी जे आहे ते योग्य उत्तर आहे म्हणून म्हणजे योग्य जोडी आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी सोबत इथे आपण जाऊया. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? अयोग्य जोडी कोणती? लॉर्ड रिपन फॅक्टरी कायदा, लॉर्ड लिटन भारतीय विद्यापीठ कायदा, लॉर्ड कर्झन इम्पेरियल कॅडेट कॉर्प्स की डी. लॉर्ड चेम्सफोर्ड रॉलट कायदा. सो बघा आपण जर विचार केलं रिपनच्या काळामध्ये आहे ना कारखाना कानून आलेला आहे. चेम्सफोर्डच्या टाइम पिरियड मध्ये रॉलट कायदा आलेला आहे. लॉर्ड कर्झन इम्पेरियल कॅडेट कॉर्प्सची स्थापना करणारे आहे. देन अयोग्य जर विचार केलं तर लॉर्ड लिटन आहे ना. कारण जर विचार केलं तर लॉर्ड कर्झनच्या टाइम पिरियड मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा 1905 आपण अभ्यास करतो. सो बी. नेक्स्ट आहे पर्टिक्युलर 2 यादी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे आणि या यादींचा आपल्याला मिलान करायचं आहे. बघा वर्नाकुलर प्रेस ऍक्ट 1878, भारतीय विद्यापीठ कायदा 1904, इंडियन काउन्सिलिंग कायदा 1909, रॉलट ऍक्ट 1919 कोणाच्या टाइम पिरियड मधील आहे? तर बघा लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड कर्झन, देन लॉर्ड मियो आणि लॉर्ड मिंटो. सो ऑब्विसली इथे आपल्याला क्रोनॉलॉजिकलच बघावं लागेल है ना. 4 ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. पहिल्याचं 1 4 3 2 आहे. ऑप्शन बी आहे 3 2 4 1. ऑप्शन सी आहे 4 2 1 आणि 3 आणि ऑप्शन डी आहे 2 3 1 आणि 4. सो वर्नाकुलर प्रेस ऍक्ट आलेला आहे लिटनच्या टाइम पिरियड मध्ये. भारतीय विद्यापीठ कायदा 1904 आलेला आहे लॉर्ड कर्झनच्या टाइम पिरियड मध्ये. इंडियन काउन्सिलिंग है ना काउन्सिलिंग ऍक्ट 1909 मुर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणतो आपण. आणि ऑब्विसली चेम्सफोर्डच्या काळामध्ये रोलट कायदा 1919 आलेला आहे. या अनुषंगाने इथे आपलं व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक बी आहे. नेक्स्ट काँग्रेसला कोणी जनादेश दिला? हुशार अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी खिल्ली कोणी उडवली आहे काँग्रेसची? ए. लॉर्ड रिपनने, बी. लॉर्ड डफरिन, सी. लॉर्ड कर्झन की डी. लॉर्ड वेलस्ली. सो अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व करणारी काँग्रेस असं खिल्ली लॉर्ड डफरिनने
टीका केलेली आहे. पर्टिक्युलर जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेसचं रिफॉर्म झालेलं म्हणजे स्थापना जेव्हा झालेली 1885 मध्ये, तेव्हा लॉर्ड डफरीनचं हे स्टेटमेंट आहे. नेक्स्ट आहे ब्रिटिश भारतीय भूभागाचा शेवटचा मोठा विस्तार कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाला? 4 ऑप्शन आहे डलहौसी, लिटन, कर्झन आणि डफरीन. सो लास्ट जे विस्तार झालेला आहे तो लॉर्ड डफरीनच्या टाइम पिरियड मध्ये आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी. परत यादी दिलेल्या आहे आणि आयोगांसोबत त्यांचं आपल्याला मिलन करायचं आहे, जुळवायचं आहे ना. अँड्रू फ्रेझर, बी ॲटनी मॅकडोनाल्ड, सी कॉलिन स्कॉट मॅनक्रिफ्ट आणि डी थॉमस रॉबर्टसन. इकडे यादी 2 बघा, दुष्काळ आयोग, सिंचन आयोग, पोलीस आयोग आणि रेल्वे आयोग. हे खूप महत्त्वाचा प्रश्न इथे आपण बघत आहोत. तर जोडी लावायचं अँड्र्यू फ्रेझरचं जर विचार केलं तर हे पोलीस आयोग यांच्याशी संबंधित आहे. ॲटनी मॅकडोनाल्ड ऑब्व्हियसली दुष्काळ आयोगाचे अध्यक्ष होते. जसं फ्रेझर जे आहे ना पोलीस आयोगाचे अध्यक्ष होते, तसेच मॅकडोनाल्ड हे दुष्काळ आयोगाचे अध्यक्ष होते. मॅनफ्रिक्स जर आपण विचार केलेलं तर हे सिंचन आयोगा संबंधित पर्सनॅलिटी आहे आणि थॉमस रॉबर्टसन हे रेल्वे आयोगाशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे उत्तर यायला हवं आपलं ऑप्शन क्रमांक ए. समोर 1904 ते 5 कर्जन किचनरवाद खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बंगालच्या फाळणी संबंधित, बी व्हॉइसराय काउन्सिलिंग मधील लष्करी सदस्यांचं पद रद्द करण्यासंबंधित, सी आहे पोलीस दलात थेट भरती की कलकत्ता विद्यापीठाची स्वायत्तता. किचलर हा जो आहे ना ऑब्व्हियसली लष्कर संबंधित व्यक्ती आहे, त्यामुळे लक्षात घ्या व्हॉइसराय काउन्सिलिंग मधील लष्करी सदस्यांचं पद रद्द करणे या संबंधित लॉर्ड कर्झन आणि किचनर यांचं वाद संबंधित आहे. नेक्स्ट, लॉर्ड कर्झन यांनी खालीलपैकी कोणते पहिले पाऊल उचलले नाही? कलकत्ता महानगरपालिका सुधारणा कायदा, भारतीय विद्यापीठ कायदा, भारतीय अधिकारी गुपिते सुधारणा कायदा की वर्नाकुलर प्रेस ऍक्ट? ऑब्व्हियसली वर्नाकुलर प्रेस ऍक्ट हे लॉर्ड कर्झनच्या टाइम पिरियडशी रिगार्डिंग नाही, संबंधित नाही, इतरत्र आहे, त्यामुळे ऑप्शन डी. नेक्स्ट आहे द प्रॉब्लेम्स ऑफ द फॉर ईस्ट या पुस्तकाचं लेखक कोण आहे? ए लॉरेन्स, बी कर्झन, सी चर्चिल की डी लिटन? द प्रॉब्लेम्स ऑफ द फॉर द ईस्ट हे कर्झन यांचं पुस्तक आहे. लॉर्ड कर्झन याचा हे काय आहे बुक आहे. नेक्स्ट आहे भारताचे सर्वात जास्त काळ व्हॉइसराय कोण होते? सर्वाधिक काळ, ठीक आहे. ए लॉर्ड कर्झन, बी लॉर्ड डफरीन, सी लॉर्ड हार्डिंग की लॉर्ड मेयो? मोठा टाइम पिरियड कोणाचा व्हॉइसराय म्हणून यापैकी हे 4 ऑप्शन आपल्याला दिले आहे आणि या 4 ऑप्शन मधून अशी कोणती पर्सनॅलिटी आपल्याला दिसून येतं ज्यांनी सर्वाधिक टाइम पिरियड मध्ये व्हॉइसराय म्हणून काम केलेलं आहे? सो ऑब्व्हियसली हे लॉर्ड कर्झन आहे, यांचा मोठा टाइम पिरियड आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट प्रश्न आहे मिशन वगळणे आणि कमिशन ही 7 वर्षाची राजवट कोणाशी संबंधित आहे? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन की लॉर्ड मेयो? सो हे संबंधित आहे लॉर्ड कर्झनशी. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल बद्दल असं म्हटलं जातं की तो एक मोटार चालक आहे जो आपलं सर्व वेळ मशीनचे वेगवेगळे भाग पॉलिश करण्यात घालवतो, परंतु गाडी चालवत नाही, कारण त्याला कुठे जायचे आहे हेच माहीत नाही? ए लॉर्ड लेटन संबंधित हा स्टेटमेंट आहे, बी लॉर्ड डलहौसी संबंधित आहे, सी लॉर्ड कर्झन कॅनिंग संबंधित आहे की लॉर्ड कर्झन संबंधित हा पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे? सो ऑब्व्हियसली कर्झन संबंधित हा काय आहे पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे. नेक्स्ट आहे भारतातील कर्झनच्या प्रशासनाची तुलना औरंगजेबाच्या प्रशासनाशी कोणी केली आहे? ए लोकमान्य टिळक, बी जी के गोखले, सी ॲनी बेझंट की डी दादाभाई नौरोजी?
सो ऑब्विसली हे कोण आहे? गोखले आहे. जी.के. गोखले आहे, ज्यांनी कर्जनच्या प्रशासन टाइम पिरियडची तुलना औरंगजेबाशी केलेली आहे. नेक्स्ट, कोणत्या व्हॉइसरायला भारतीय राष्ट्रवादाचे उत्प्रेरक म्हणून संबोधित करतात? ए. लॉर्ड डलहौसी, बी. लॉर्ड कॅनिंग, सी. लॉर्ड मिंटो की डी. लॉर्ड कर्झन. सो ऑब्विसली हे कोण आहे? लॉर्ड कर्झन आहे. उत्प्रेरक यांना म्हटलं जातं. नेक्स्ट, 1905च्या नागरी प्रशासनाच्या संदर्भात कोणतं विधान हे योग्य आहे, खरं आहे? लॉर्ड कर्झनने प्रांतीय सीमांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. 2 आहे, पूर्व बंगाल आणि असम नावाचा एक नवीन प्रांत तयार करण्यात आला. कोणतं स्टेटमेंट योग्य आहे? फक्त एक. बी आहे 1 आणि 2 दोनही. सी आहे फक्त 2 की डी 1 आणि 2 दोनही. सो दोनही स्टेटमेंट इथे योग्य आहे ना. प्रांतीय सीमांचं पुनर्रचना करण्याचं त्यांनी निर्णय घेतलेलं. सोबतच पूर्व बंगाल आणि असम म्हणून एक नवीन स्टेट एस्टॅब्लिश व्हावं असं सुद्धा आपण लॉर्ड कर्झनच्या टाइम पिरियडमध्ये बघतो. नेक्स्ट आहे, असमला स्वतंत्र प्रांत बनवण्यात आलं. कधी? 1919 मॉन्टेगो चेम्स्फोर्ड सुधारणा कायद्याद्वारे. मिंटोनचे 1905-06 नवीन सुधारणा प्रस्ताव जाहीर केलं. 1911 बंगालची फाळणी जेव्हा रद्द करण्यात आली की 1905 कर्झनची बंगालची फाळणी जेव्हा रद्द केली. सो ऑब्विसली 1905 मध्ये कर्झनने बंगालची फाळणी जेव्हा रद्द केली. बंगाल फाळणीची घोषणा करण्यात आली. कधी? 19 जुलै 1905. बी आहे 15 ऑगस्ट 1905. सी 16 ऑक्टोबर 1905 की डी 7 ऑगस्ट 1905. सो बंगालची फाळणीची घोषणा झाली जुलै 1905 ला. त्यामुळे इथे योग्य उत्तर ए आहे. फाळणी कधी झाली? आता हे तर घोषणा झाली बोललो आपण, तर फाळणी कधी झाली? ए 15 नोव्हेंबर 1905, बी 15 सप्टेंबर 1905, सी 16 ऑक्टोबर 1905 की डी 15 ऑगस्ट 1905. सो ऑब्विसली 16 ऑक्टोबर 1905 ला जी आहे फाळणी झालेली. समोरचा प्रश्न आहे, बंगालची फाळणी प्रामुख्याने यासाठी करण्यात आली. काय कारण होतं बंगालच्या फाळणीमागे? हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडणे. ऑप्शन बी प्रशासकीय सोयीसाठी. सी बंगाली राष्ट्रवादांच्या वाढीस कमकुवत करणे की बंगालच्या विकासासाठी फाळणी केलेली. सो ऑब्विसली बंगाली राष्ट्रवादाच्या वाढीला कमकुवत करण्याचा प्रयत्न होतं ना. प्रशासकीय सोयीसाठी असं कारण जरी दिलं असलं पण आपण बघतो हिंदू मुसलमानात फूट पाडणे आणि राष्ट्रवादाची जी तीव्रतेची भावना आहे ती सुद्धा कमी करणे. नेक्स्ट आहे, स्वदेशी चळवळ सुरू होण्याचं कारण काय होतं? लॉर्ड कर्झन यांची बंगालची फाळणी. लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. बी लोकमान्य टिळकांना 18 महिन्यांचं सक्त मजुरीची शिक्षा झाली. सी लाला लाजपत राय आणि अजित सिंग यांना अटक, हद्दपारी आणि पंजाब वसाहतीकरण विधेयक मंजूर केले की चाफेकर बंधूंना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. स्वदेशी मूवमेंट का बरं सुरू झालेली आहे? कारण लॉर्ड कर्झन काय करतं? बंगालची फाळणी करतं शिमल्यावरून. ठीक आहे, घोषणा करतं. सो याच्या विरोध करण्यासाठी जे आहे ना स्वदेशी चळवळ सुरू झालेली. सो बंगालच्या फाळणीच्या वेळी बंगालचे लेफ्टनंट गव्हर्नर होते ए अँड्र्यूज फ्रेझर, एच एस रिसले, बॉल्ट्रिक की डी ए डी अरुंडेल. सो ऑब्विसली हे कोण होते? फ्रेझर होते ना. लेफ्टनंट गव्हर्नर होते फ्रेझर. तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केलेली आहे? ए डेरेजिओ, बी देवेंद्रनाथ टागोर, सी एम जी रानडे की डी केशवचंद्र सेन. सो तत्वबोधिनी सभा स्थापन केलेली आहे देवेंद्रनाथ टागोर यांनी. हे तत्वबोधिनी सभेचे संस्थापक आहे. तत्वबोधिनी सभा जी आहे, तत्वबोधिनी सभेची स्थापना 1839 मध्ये झालेली आहे.
सो ही जी सभा आहे बंगालमधील तत्वबोधिनी पत्रिका सुद्धा इथून निघताना आपल्याला दिसून येतं. आणि लक्षात घ्या, देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्रह्म समाजाला नवजीवन दिलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपल्याला दिसून येतं पर्टिक्युलर या क्रांतिकारी जे मुवमेंट्स आहे, आपली चळवळी जी आहे त्या संबंधित प्रश्न आहे. चितगाव आरमोरी छापा, बी आहे काकोरी कट प्रकरण, सी आहे मध्यवर्ती विधानसभेवर बॉम्ब प्रकरण आणि डी आहे सार्जंटचे हत्या प्रकरण. दुसरा जो गट आहे त्यामध्ये 1925 ऑप्शन ए, ऑप्शन बी आहे 1927, ऑप्शन सी आहे 1930 आणि ऑप्शन डी आहे 1929. ठीक आहे. सो यासाठी आपल्याला ABCD म्हणजे 3124 असं ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी आहे 4132, ऑप्शन सी आहे 3142 आणि ऑप्शन डी आहे 1342. सो व्हेरी करेक्ट सी आहे. कशा पद्धतीने तर बघा, हे काकोरी आरमोरी जी झालेली आहे 1930 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. सो इथेही दिसून येतं आणि इथेही. ठीक आहे. त्यानंतर काकोरी प्रकरण 1925. ओके. सो ऑब्विसली इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा. देन मध्यवर्ती विधान सभा बॉम्ब प्रकरण जो आहे 1929 आहे बरं. ठीक आहे. त्यामुळे इथे आपल्याला हा रॉंग दिसून येते. त्यामुळे सी, सार्जंटची हत्या आपण कधी बघतो तर 1927 ला. ठीक आहे. सो अशा प्रकारे व्हेरी करेक्ट आन्सर ऑब्विसली सी आहे. नेक्स्ट आहे केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? ए लाला लाजपत राय, बी अरविंद घोष, सी विपिन चंद्र पाल की डी बाळ गंगाधर टिळक. सो ऑब्विसली केसरीचे आपल्याला दिसून येतं बाल गंगाधर टिळक होते. पहा काय व्हायचं, गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. ठीक आहे. केसरी वृत्तपत्र मराठी भाषेतून आणि बाळ गंगाधर टिळक यांनी 1881 मध्ये हे स्थापन केलेलं, केसरी आणि मराठा म्हणून. ठीक आहे. केसरी मराठी ट्रस्ट द्वारे प्रकाशित व्हायचं आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक यांनी याला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येतं. आता पहिले जर विचारले तर नक्कीच तुम्हाला काय द्यावं लागेल ऑप्शन मध्ये, गोपाळ गणेश आगरकर नाही है ना. हे तीनही जे चारही जे आपण ऑप्शन बघत आहोत, या चारही ऑप्शन मध्ये आपल्याला गोपाळ गणेश आगरकर नाही आहे. ठीक आहे. पण लक्षात घ्या, केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचा संबंध बाळ गंगाधर टिळक यांच्याशी आहे, त्यामुळेच आपण इथे डी केलेलं. पण केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर आपल्याला दिसून येतं. आणि ऑब्विसली विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी हे सुरू केलेलं आहे केसरी आणि मराठा. ओके. चला, समोर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ए दादाभाई नौरोजी, बी रासबिहारी घोष, सी बदरुद्दीन तय्यबजी आणि डी आहे अॅनी बेझंट. ठीक आहे. सो इंडियन नॅशनल काँग्रेसचं सुरत अधिवेशन कधी होतं तर 1907 मध्ये होतं फर्स्ट ऑफ ऑल. ठीक आहे. कारण सुरतचं अधिवेशन याला खूप महत्व आहे, कारण सुरतची फूट असं देखील आपण म्हणतो. का बरं महत्वाचं आहे? कारण जहालवाद आणि मवाडवाद या दोघही गटांमध्ये पहिल्यांदा फूट पडलेली ती म्हणजे सुरतच्या अधिवेशनामध्ये. त्यामुळे सुरतचं अधिवेशन महत्वाचं आहे आणि याची अध्यक्षता केलेली आहे रासबिहारी घोष, ऑप्शन बी. ठीक आहे. चला, पहिलं अधिवेशन कधी होतं? 1885 ला होतं. कुठे? मुंबई येथे. अध्यक्ष कोण असतं? उमेश चंद्र बॅनर्जी. दुसरं अधिवेशन 1886 कलकत्ता येथे भरतं आणि याचं अध्यक्षता दादाभाई नौरोजी करतात. तिसरं अध्यक्ष 1887 ला भरतं मद्रासला. अध्यक्ष आहे बदरुद्दीन तय्यबजी, पहिले मुस्लिम अध्यक्ष. चौथे अधिवेशन 1888 ला भरतं अलाहाबाद येथे आणि अध्यक्ष जॉर्ज ह्यूल, पहिले इंग्लिश अध्यक्ष आहे बरं. ठीक आहे. देन 1893 कलकत्ता अधिवेशन, रहीमतुल्ला सहानी असतात. वंदे मातरम जे आहे हा PYQ प्रश्न मला वाटतं विचारलेला आहे. ठीक आहे. हे वंदे मातरम प्रथमतः कोणत्या अधिवेशनात गायले गेले? ठीक आहे. सो हे कलकत्ता अधिवेशन आहे आणि हा प्रश्न 24 मध्ये विचारलेला आहे. 1907 ला होतं सुरत अधिवेशन, ज्याची अध्यक्षता रासबिहारी घोष करतात. आणि काँग्रेसमध्ये आपण बघतो उदारवादी आणि ज्याला जहालवाद आणि मवाळवाद आपण म्हणतो त्यांच्यामध्ये प्रथमतः फूट येथे पडलेली आपण बघतो. यानंतर आहे ब्रिटिश सरकारला गोलमेज परिषद बोलावण्याची सूचना कोणी केली? ठीक आहे. ए लॉर्ड बटलरने,
बी आहे लॉर्ड वेवेल, सी आहे जॉन सायमंड, की डी लॉर्ड डफरिन. ओके. ब्रिटिश सरकारला गोलमेज परिषद बोलावण्याची सूचना कोणी केलेली आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो ऑब्विसली व्हेरी करेक्ट आन्सर सायमंडने आहे ना. 1928 मध्ये भारत सरकार कायदा 1919 आपल्याला दिसून येतं, ज्याला मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड सुधारणा कायदा आपण म्हणतो. आणि या कायद्याचं पुनर्वलोकन करण्यासाठी सायमंड कमिशनचं गठन होईल. कारण काय होतं, 1919चं जे मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे, या कायद्यानुसार दर जे आहे 10 वर्षांनी त्याला रिव्ह्यू एक प्रकारे समीक्षा केली जाईल. ठीक आहे. यातूनच पंतप्रधान स्टॅनले बाल्डविन यांनी नेमलेल्या आयोगाने कोणतेही भारतीय सदस्य, कारण सायमंड कमिशनचा आपण बहिष्कार बघतो, आणि सायमंड कमिशनचं बहिष्कार का बरं होतं, कारण सायमंड कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, त्यामुळे सायमंड कमिशनचं बहिष्कार करण्यात आलेलं. परिणामी मोहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग गटाने जे आहे यावर बहिष्कार घातलेला आपल्याला दिसून येतं. आणि 1928 मध्ये जेव्हा सायमंड कमिशन मुंबईला येतं, तर सायमंड गो बॅकचे नारे सुद्धा देण्यात येतं. सो हे संपूर्ण घटनाक्रम मॉडर्न हिस्ट्रीचा आपल्याला दिसून येतं. समोर बघा गाथा आहे, म्हणजे एक ग्रुप आपल्याला 2 पियर्स मध्ये सांगायचा आहे. गाथा, आख्यायिका, सी आहे इतिवृत्ती, आणि डी आपल्याला दिसून येतं वंश. आता ऑब्विसली हे प्राचीन जे आपण इतिहास अभ्यास करतो, ह्या प्राचीन इतिहासाच्या टर्मोलॉजी आहे. ठीक आहे. प्राचीन इतिहासाची हे काय आहे, टर्मोलॉजी आपल्याला दिसून येतं. बरोबर. इथे बघा अनदर साइड म्हणजे ग्रुप बी काय आहे, ऐतिहासिक कथा, घटना, शाही वंशावळी आणि नायक प्रशंसा. ऑब्विसली 4 ग्रुप दिलेले आहे. ठीक आहे. गाथा का बरं म्हणतो, कारण हे नायक यांच्या प्रशंसा, जे महानायक आहे त्यांची प्रशंसा केलेली असतं. म्हणजे ए साठी 4 कुठे दिसतं बघा, हे दोनही ऑप्शन स्किप करून द्या. ठीक आहे. आता ए आणि डी मधून चूज करायचं आहे. यानंतर आहे आख्यायिका. आख्यायिका आपल्याला ऐतिहासिक कथा. ठीक आहे. आख्यायिका याला म्हटलं जातं, त्यामुळे ऑब्विसली ए. सो ऑब्विसली दोनही ठिकाणी आहे. आता इतिवृत्ती काय आहे, तर इतिवृत्ती म्हणजे घटना असतात. काय आहे, सो ऑब्विसली इथे 3 दिलेला आहे, त्यामुळे हेही आपलं स्किप होतं. वंश काय आहे, वंश म्हणजे शाही वंशावळी. सो ऑब्विसली व्हेरी करेक्ट आन्सर इज ए. ओके. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणते बौद्ध कार्य आहे, म्हणजे बुद्ध संबंधित, बौद्ध धर्म संबंधित रिलेटेड आपल्याला वर्क दिसून येतं. ए रघुवंश, बी महावंश, सी हरिवंश, की शशीवंश. सो ऑब्विसली बुद्ध संबंधित आपल्याला महावंश दिसून येतं. ही पाली भाषेत लिहिलेलं एक काव्य आहे. त्या श्रीलंकेच्या राजाचं वर्णन केलेलं आहे, आणि सोबतच आपल्याला पाहायला मिळतं की यामध्ये जे आहे, ओके ओके ठीक आहे, यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, महावंश आपल्याला जे आहे, जे महान इतिहास अशा प्रकारचं आपल्याला दिसून येते याचा अर्थ, आणि हे पाली भाषेत आहे. ओके. नेक्स्ट आहे अब्दुल कादिर बदायुनी, म्हणजे ऑब्विसली हे मध्यकालीन इतिहास आपण अभ्यास करतो है ना. सो या मध्यकालीन इतिहासाचं आपल्याला काय दिसून येतं, जे आपले लेखक आहे ना, आणि लेखक आणि त्यांचं जे महत्वपूर्ण लिखाण, जसं विद्यार्थी मित्रांनो एन्शंट हिस्ट्री आपण अभ्यास करतो, आणि एन्शंट हिस्ट्रीचं जे काही साहित्यिक स्रोत आहे ना, ते महत्वाचं आपल्यासाठी ठरतं. सेम त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं की मध्यकालीन असू द्या किंवा आधुनिक इतिहास असू द्या, यामध्ये जे बुक लिस्ट आहे आणि त्याचं रायटर, ठीक आहे, हा प्रश्न इथे देखील आपल्याला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. सो बघा, अब्दुल कादिर बदायुनी, बी जियाउद्दीन बर्नी, सी याहिया अहमद सरहिंदी, आणि 4th मध्ये आहे अब्दुल हमीद लाहोरी. अनादर साइड मध्ये या रचना दिलेल्या आहे. ठीक आहे. तारिक ए फिरोज शाही, मुत्कब उल तवारिक, आणि पाचशहानामा, आणि 4th आहे तारिक ए मुबारक शाही. सो इथे ऑब्विसली खूप सारे ऑप्शन आहे ABCD च्या फॉर्म मध्ये, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहे. सो बघा, अब्दुल कादिर बदायुनीची रचना आपल्याला पादशाहनामा दिसून येतं, तर इथेही आहे. ठीक आहे.
इथेही आहे, इथेही, म्हणजे सी कट करून द्या. नेक्स्ट आहे जियाउद्दीन बर्नी. ऑब्विसली यांचं तारीख ए फिरोजशाही फेमस रचना आहे, तर इथेही दिसतं. हेही स्किप करा, इथे नाही. ठीक आहे, सो ए आणि डी सोबत जाऊया. समोर बघा. ठीक आहे, याहिया अहमद सरहिंदी जे आहे त्यांचं तारीख ए मुबारक शाही आहे, तर सी साठी 4 इथे नाही. ठीक आहे, याला सुद्धा कट करा. अब्दुल हमीद लाहोरी जे आहे त्यांचं मुतखब अल तवारिक नावाचा ग्रंथ आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे व्हेरी करेक्ट आन्सर इथे काय आहे, आपलं ए आहे. चला, सो आणखीन प्रश्न डिस्कस करूया. जसं नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय चळवळीचे आर्थिक व्यासपीठ देणारे इतिहासकार होते. ए के पी जयस्वाल, बी आर के मुखर्जी, सी जी डी सरदेसाई, की डी आर सी दत्त. तर इथे लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे इतिहास लेखन शास्त्र याशी रिलेटेड आहे. ओके, सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर रमेशचंद्र दत्त. ठीक आहे, आर सी दत्त. चला, सो 1899 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आपल्याला दिसून येतं रमेशचंद्र दत्त. यांचा जन्म कलकत्ता येथे झालेला आपल्याला दिसून येतं, आणि यांनी जे आहे पुस्तक लिहिलेलं आहे बंगाल पॅट्रिक नावाचं. ठीक आहे, सो अशा प्रकारे डी. नेक्स्ट आहे मार्क्सवादी इतिहासकार ज्याने तुलनात्मक पद्धत आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन वापरला ऐतिहासिक अभ्यासासाठी, ते कोण होते? ए आर एस शर्मा, बी आहे रोमिला थापर, सी डी डी कोसंबी, की डी इरफान हबीब. सो मार्क्सवादी इतिहासकार. ठीक आहे, मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये काही नावे लक्षात घ्या. सो ऑब्विसली मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये डी डी कोसंबी यांनी हा दृष्टिकोन जे आहे ऐतिहासिक अभ्यासासाठी तुलनात्मक आणि आंतरविद्याशाखी म्हणजे पर्टिक्युलर एका विषयाचं इतर विषयाशी काय असतं, कोरिलेशन असतं. ठीक आहे, सो डी डी कोसंबी आपल्याला दिसून येतं. मार्क्सवादी इतिहास लेखन आपल्याला दिसून येतं की मुख्यतः सामाजिक वर्गाची केंद्रीयता, वर्ग विभाजित सामाजिक उत्पादनाचे सामाजिक संबंध जे एकमेकांविरुद्ध संघर्ष करतात आणि ऐतिहासिक परिणाम ठरण्यात आर्थिक मर्यादा याचा समावेश होतो. म्हणजे वर्ग संघर्ष यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये विकास मार्ग बदलला आहे. मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये पश्चिम सोव्हिएत युनियन, भारतात तसेच पॅन आफ्रिकनवादी आफ्रिकन अमेरिकन परंपरा विशिष्ट प्रादेशिक आणि राजकीय परिस्थितीशी वेगवेगळ्या प्रकारे जुळवून घेत असलेल्या अनोखे मार्ग आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी. समोर आहे खालीलपैकी कोणते काम बिपिन चंद्रांचे नाही? ठीक आहे, ए आर्थिक राष्ट्रवादांचा उदय, बी आपल्याला दिसून येतं भारतातील राष्ट्रवाद आणि वसाहतवाद, सी आहे भारतीय इतिहासाचा अर्थ लावणे, की ऑप्शन डी आधुनिक भारतातील जातीयवाद. ठीक आहे, सो बिपिन चंद्र यांचे कार्य नाही ते म्हणजे भारतीय इतिहासाचा अर्थ लावणे. ठीक आहे, त्यामुळे आपण जाऊया ऑप्शन क्रमांक सी सोबत. चला, नेक्स्ट प्रश्न. हे पूर्णतः आपल्याला विपिन चंद्र पाल यांच्याविषयी इन्फॉर्मेशन आपल्याला दिसून येतं की सुरुवातीला कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण न होऊ शकले आणि त्यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. नंतर सार्वजनिक ग्रंथालय यामध्ये ग्रंथपाल झाले. ठीक आहे, सो यामध्ये राजकीय दिग्गजांशी यांची भेट झालेली. ठीक आहे, सो त्यांच्या संवादातून त्यांनी व्यवसाय सोडून सक्रिय राजकारणात उतरण्याची प्रेरणा मिळाली. यामध्ये लाला लाजपत राय, बाल गंगाधर टिळक, अरविंद घोष यांच्या विचाराशी खूप प्रभाव त्यांना पडलेला आपल्याला दिसून येतं. सो 1898 मध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला प्रयाण केले, म्हणजे गेले तिथे. 1 वर्षाच्या आत भारतात परतल्यानंतर स्वातंत्र्याच्या लढ्यात ते गुंतले. ठीक आहे, भारतीयांमध्ये स्वराज्य या संकल्पनेचा पुरस्कार करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे ना. लाला लाजपत राय आणि लोकमान्य टिळक यांच्या बरोबरीने राष्ट्रवादाच्या अतिरेक स्वरूपात प्रचार केला. ब्रिटिश वस्तूंचं किंवा दुकानावर बहिष्कार टाकणे. ठीक आहे, सो अशा प्रकारचं आपल्याला त्यांचं दिसून येतं. या व्यतिरिक्त काही वृत्तपत्रांचं संपादन सुद्धा केलेलं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे,
चला, सो हे संपूर्णतः आपल्याला दिसून येतं बिपिनचंद्र पाल यांच्याविषयी ही डिटेल इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. चला, नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोण सबल्टन इतिहासकार नाही? ए आहे शाहिद अमीन, बी आहे दीपेश चक्रवर्ती, सी ज्ञान पांडे, की डी एस सी राय चौधरी. ठीक आहे. सबल्टन थेरीज हा पर्टिक्युलर असा टॉपिक आहे जे PYQच्या रूपामध्ये आपल्याला विचारलेला आहे. सो सबल्टन इतिहासकार कोण नाही? सो ऑब्विसली एस सी राय चौधरी हे सबल्टन इतिहासकार नाही. ओके. नेक्स्ट आहे, युनेस्कोच्या मुख्यालय कुठे आहे? ए पॅरिसला, बी हेग, सी जिनिव्हा, की डी व्हिएना. सो ऑब्विसली आपल्याला युनेस्को जे आहे याचं मुख्यालय दिसून येतं पॅरिसला आहे. ठीक आहे. सो युनेस्को मध्ये आपण बघतो की पूर्ण स्वरूप जे आहे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. ठीक आहे. चला, हे युनायटेड नेशन संस्थेचं एक विशेष एजन्सी आहे जी प्रत्येक मुलांचं योग्य शिक्षण आहे याची खात्री करते. ती राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक शांतता राखण्याचं कार्य करते. युनेस्को हे संयुक्त राष्ट्रांमध्ये UN आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे जागतिक सहकार्य किंवा सौहार्द वाढवणे, सुरक्षिततेचं रक्षण करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं. शिक्षण, कला, विज्ञान, संस्कृती त्यांच्या सदस्यमध्ये 193 सदस्य राष्ट्र आणि 12 सहयोगी सदस्य आणि अशासकीय, आंतरशासकीय आणि खासगी संस्थांच्या भागीदारींचा समावेश होतो. पॅरिस फ्रान्स मधील युनेस्को यांचं प्रादेशिक कार्यालय आहे, मुख्यालय आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपल्याला युनेस्को दिसून येतं. सो खालीलपैकी कोणता जैन लेखक नाही? ए हेमचंद्र, बी हरिभद्र, सी सिद्धिसेना, की डी अमरसिंग. सो जैन कोण नाही आहे? अमरसिंग नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी सोबत आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील इंग्रजी शिक्षणाचा मेग्ना कार्टा याला मानला जातो. ए मेकॅले यांची मिनिट्स, बी वूड डिस्पॅच, सी हंटर कमिशनचा अहवाल, की डी 1904 चा विद्यापीठ कायदा. सो आपण बघतो की वूड डिस्पॅच 1854 ला येतं, हंटर कमिशन 1882 चा येतं आणि रेले कमिशनच्या रिकमेंडेशनवर 1904 ला विद्यापीठ कायदा येतं. हा सुद्धा आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाचा एक पार्ट आहे आणि इंग्रजी शिक्षणाचा मेग्ना कार्टा ऑब्विसली ऑप्शन बी वूड डिस्पॅच याला म्हटलं जातं. चार्ल्स वूड हे आपल्याला दिसून येतं. वूडचा खलिता येतं 1854 ला. ठीक आहे. त्यामध्ये एज्युकेशन रिलेटेड आपल्याला रिकमेंडेशन जे आहे केलेला दिसून येतं आणि यामध्ये महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षणासाठी इंग्रजी हे माध्यम निवडलेले आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वूड डिस्पॅच हा भारतातील इंग्रजी शिक्षणाचा मेग्ना कार्टा मानला जातो आणि मेकॅले यांनी पहिल्यांदा जी रिपोर्ट दिलेली त्यामध्ये इंग्रजीला सपोर्ट केलेलं सुद्धा आपण बघतो. या समोर आहे, चीन भारत युद्ध कधी झालेलं? कोणत्या वर्षी झाले? ए 1962, बी 1965, सी 1964, की डी 1966. सो चीन भारत युद्ध आपल्याला दिसून येतं कधी झालेलं आहे? ऑब्विसली 1962 ला. ओके. चला, नेक्स्ट आहे, हिंदू पॉलिटी हा ग्रंथ कोणी लिहिला? ए GS सरदेसाई, बी KP जयस्वाल, सी JN सरकार आणि डी आहे कृष्ण स्वामी अयंगार. है ना, हिंदू पॉलिटी. सो ऑब्विसली हिंदू पॉलिटी ही KP जयस्वाल यांचा ग्रंथ आहे. नेक्स्ट आहे, मिश्र वसाहतवाद प्रणालीद्वारा सादर केली गेली. ए अल्मेडा द्वारा, बी अल्बुकर्क, सी कॅब्राल, की डी वास्को डी गामा. सो मिश्र वसाहत जे आहे ऑब्विसली अल्बुकर्क यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेली. ठीक आहे. युरोपियनचं आगमन या भागात आपण हे बघितलेलं आहे. फिलोलॉजी हा अभ्यास आहे कशाचं? नाण्यांचं, भाषांचं, चिन्हांचं की तत्वज्ञानाचं? सो फिलोलॉजी जे आहे ऑब्विसली भाषांचा अभ्यास आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य आहे. द ऑथर ऑफ व्हॉट इज हिस्ट्री, इतिहास म्हणजे काय? ठीक आहे. व्हॉट इज हिस्ट्री कोणाचं लेखन आहे? हा सुद्धा प्रश्न इतिहास लेखन शास्त्राशी रिलेटेड आहे. सो ए RG कोलिंगवूड, बी EP थॉमसन, सी आहे EH कार, की डी हॅगेल. सो ऑब्विसली व्हॉट इज हिस्ट्री हे आपल्याला दिसून येतं की EH कार यांचा हा
लिखाण म्हणू शकता. ठीक आहे, ग्रंथ आपल्याला दिसून येतं. पॅलिओग्राफीचा अभ्यास म्हणजे काय? पॅलिओग्राफीचा अभ्यास म्हणजे काय? शिलालेखांचा होतो यामध्ये, बिसिलांचा होतो, जुने हातांचे लेखन यामध्ये अभ्यासलं जातं, की जीवाश्मांचा अभ्यास होतो. सो ऑब्व्हियसली यामध्ये जे आहे जुने जे लेखन आहे त्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पॅलिओग्राफी असं म्हटलं जातं. नेक्स्ट, इंडियन मॅकॅव्हेली म्हणून कोणाला ओळखलं जातं? ए कालिदास, बी कल्हण, सी कौटिल्य की डी बिल्हण. इंडियन मॅकॅव्हेली कौटिल्य यांना ओळखलं जातं. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे राजतरंगिणीचा इतिहास संबंधित आहे. कल्हण यांची रचना आहे राजतरंगिणी. याचा संबंध कशाशी आहे? ए मथुरा, बी मगध, सी जोधपूर की डी काश्मीर. ऑब्व्हियसली कल्हण यांची रचना राजतरंगिणी आपल्याला दिसून येतं आणि या राजतरंगिणीमध्ये काश्मीरचा इतिहास वर्णन केलेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे. फतवा ए जहादारी यात लिहिलेले आहे. कोणत्या भाषेत आहे? अरबीमध्ये, बी हिंदीमध्ये, सी पर्शियन की संस्कृत. ऑब्व्हियसली हे आपल्याला पर्शियनमध्ये दिसून येतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास यावर आधारित अत्यंत महत्वपूर्ण क्वेश्चन्स आपण बघितलेले आहे. सेशनला अशाच प्रकारे बघत राहा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.